चरणसिंगजी ठाकूर साहेब, समीरजी उमप, सतीशजी, उपस्थित असलेले दिनेशजी ठाकरे, उकेशजी चव्हाण, मंचावर उपस्थित असलेले नरेशजी अरसडे, या भागातील लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य चाफले काकू, उपस्थित असलेले शेषरावजी चाफले साहेब आणि इथे या भव्य अशा सभेसाठी उपस्थित झालेले कोंडाळी व परिसरातील सर्व सन्मान्य वडीलधारी मंडळी, सर्व आया बहिणींनो, सर्व माझ्या नवयुवक मित्रांनो, येणाऱ्या 19 तारखेला आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे। मतदान करताना आपल्याला विशेष करून या कोणत्या ग्रामपंचायतीच्या किंवा गटातटाची निवडणूक नसून ही संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। आज आपण पाहिलं सर्वदूर 14 एप्रिलचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा कार्यक्रम आपण सर्व हर्षोल्लासाने मनवत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपूर्ण देशामध्ये काश्मीरमधून 370 काढून सन्मान्य मोदीजींनी संपूर्ण देशामध्ये एकसारखं संविधान त्या निमित्ताने लागू करण्याचं काम केलं आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशामध्ये 70 वर्ष काँग्रेसनी काही भारतरत्न दिलं नाही। जेव्हा भारतीय जनता पार्टी समर्थित सरकार केंद्रामध्ये आलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं काम झालं। आज मुंबई येथील इंदू मिल मध्ये जागा जी आहे ती मोदीजींनी एका मिनिटामध्ये ज्या जागेसाठी काँग्रेसनी 20-20 वर्ष थांबवायला लावलं मनमोहन सिंगाच्या सरकारनी, त्या इंदू मिलच्या जागी चैत्यभूमीवर आज जगातला सर्वात मोठा पुतळा हा डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून स्थापन होत आहे। आपल्याला माहिती असेल लंडनला ज्या वास्तूमध्ये राहून बाबासाहेब आंबेडकरांनी कॅम्ब्रिज विश्वविद्यालयाची डिग्री घेतली, त्या वास्तूला घेऊन राज्याच्या भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस बावनकुळे साहेबांच्या त्यावेळेसच्या सरकारने आज तिथे आंतरराष्ट्रीय पातळीचं स्मारक ज्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जगभर प्रसारित होण्यामध्ये आज मदत होते आहे। तर सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदनाच्या माध्यमातून त्यांना स्फूर्तीचं स्थान संपूर्ण देशासमोर प्रेरित करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नक्कीच होत आहे। आपण देखील त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या दिवशी त्या निमित्ताने मानवंदना अर्पण करूया। काल राहुल गांधीजी आले होते भंडारामध्ये, साकोलीमध्ये ओबीसी संदर्भामध्ये काही बोलून गेले। राहुल गांधींना माहिती असलं पाहिजे की जेव्हा काका कालेरकर आयोग यांनी शिफारस केली होती की ओबीसींना त्या निमित्ताने आरक्षण मिळालं पाहिजे 1960च्या दशकामध्ये, तेव्हा विरोध करणारे राहुल गांधींचे जवाहरलाल नेहरू होते। त्याच्यानंतर जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारसी इंदिरा गांधींच्या सरकार समोर आल्या तेव्हा त्यांनी मंजूर होऊ नाही दिल्या। त्यावेळेस इंदिराजी या राहुल गांधींच्या आजी त्या निमित्ताने आहे। राजीव गांधींनी विरोधी पक्ष नेते म्हणून ओबीसींचं मंडल आयोगाला कडक असा विरोध तासभराच्या भाषणामध्ये व्हीपी सिंगांच्या सरकारच्या वेळेस केला। म्हणून गांधी परिवार काँग्रेस हा सातत्याने ओबीसींच्या विरोधात त्या निमित्ताने राहिलाय आणि म्हणून राहुल गांधींना ओबीसीच्या संदर्भामध्ये काहीही बोलायचं त्या निमित्ताने नैतिक अधिकार नाही आहे। आज आपण सर्वजण या भागामध्ये जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये राहणारे बहुतांश लोक हे ओबीसी समाजाचे त्या निमित्ताने आहे आणि 75 वर्षामध्ये या देशामध्ये पहिल्यांदा ओबीसी समाजाचा पंतप्रधान म्हणून मोदीजींनी या ओबीसी समाजाला भारतीय जनता पार्टीने त्यांना संधी देऊन ओबीसी समाजाचा गर्व करण्याचं काम त्या निमित्ताने केलंय। आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्राच्या सरकारने खऱ्या अर्थाने ओबीसी कमिशनला, ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला। संवैधानिक दर्जाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम 70 वर्षामध्ये पहिल्यांदा आता होणं चालू झालंय। मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्ती मंत्री जर असतील कोणा समाजाचे तर ते ओबीसी समाजाचे आहे। आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने या देशाच्या विविध राज्यांमध्ये जे काही मुख्यमंत्री दिले त्यामध्ये काँग्रेसपेक्षा कितीतरी जास्ती पटीने
ओबीसी मुख्यमंत्री हे भाजपाने दिले. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस असे आपले मुख्यमंत्री होते की या देशामधलं पहिलं ओबीसी मंत्रालय महाराष्ट्रामध्ये स्थापित झालं. इतरत्र कोणत्याही राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय नाही. ते स्थापन करण्याचं काम आणि ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसींना न्याय देण्याचं काम हे नक्कीच आपल्याला सर्वांना होताना माहिती आहे. महाज्योतीच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले महामंडळाच्या माध्यमातून आपल्या येथील मुलांना शिक्षणासाठी अर्धे पैसे इंजिनिअरिंग असेल, पॉलिटेक्निक असेल, MBA असेल, मेडिकल असेल त्यामध्ये सरकारच्या तर्फे देतात. तर हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने सुरू केलेल्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून आहे. महाज्योतीच्या माध्यमातून कौशल्य विकासाच्या कित्येक योजना आहे ज्या माध्यमातून मुलांना आपल्याला पायावर शिकण्याची त्या निमित्ताने अतिशय योग्य संधी निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपण सगळेजण ग्रामीण भागामध्ये राहतो. आनंदाची गोष्ट ही आहे की येणाऱ्या 3 वर्षामध्ये या राज्यामध्ये एकही ओबीसीचं कुटुंब कच्च्या घरामध्ये राहणार नाही. 13 लाख कोटी रुपये नमो घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ओबीसीच्या घरकुलासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारने नमो योजना त्या निमित्ताने घरकुल योजना महाराष्ट्रामध्ये चालू केल्या आहे. आणि सातत्याने ओबीसी समाजाच्या प्रती अतिशय खऱ्या अर्थाने कणखर असे नेतृत्व देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. बावनकुळे साहेबांचा सारखा आपला एक खऱ्या अर्थाने लढवय्या नेता आज राज्य भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून सर्व दूर फिरत असताना त्यांचा देखील आपल्याला पाहिजे तेवढा अभिमान नक्कीच आहे. या संपूर्ण भागामध्ये ओबीसीच्या उत्कर्षासाठी उत्थानासाठी भारतीय जनता पार्टी आणि सर्व कार्यकर्ते नक्कीच सातत्याने प्रयत्नात राहतील आणि प्रत्येक मोदीजींच्या योजनांचा फायदा हा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करू. आणि म्हणून राहुल गांधी जर काही बोलत असतील तर त्यांना नैतिक अधिकार नाही आहे. आज जी लढाई आहे ती आपल्याला खऱ्या अर्थाने 2 खेम्यामध्ये आहे. मोदीजींचं नेतृत्व पाहिजे का पप्पूचं नेतृत्व पाहिजे. याच्यामध्ये सर्व दूर एकच नारा चालू आहे, अब की बार फिर एक बार. कित्येक अनगिनत योजना आपल्या सर्वांना माहिती आहे. घरकुल असतील, त्या निमित्ताने शौचालयाची योजना असेल, प्रत्येक घरामध्ये पाण्याचं कनेक्शन असेल, संजय गांधी निराधार योजनेचे वाढलेले पैसे असतील, महिलांना बस एसटी मध्ये मिळालेली सवलत असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मोदीजी प्रत्येक घराघरापर्यंत न्याय देण्याचं काम त्या निमित्ताने करताय. परवा मोदीजी कनानला आले होते. त्यांनी म्हटलं ये तो अभी सिर्फ झाकी है, पिक्चर अभी. म्हणून त्यांच्या स्वप्नातला भारत साकार होण्याकरता, अमृत काळामध्ये विकसित भारत साकार होण्याकरता, या देशातील प्रत्येक गाव विकसित होण्याकरता, प्रत्येक गावातलं प्रत्येक कुटुंब विकसित होण्याकरता, आर्थिक समृद्धी आणण्याकरता त्याच्या मनामध्ये असलेल्या ज्या कल्याणकारी योजना आहे त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच पाहिजे. राहुल गांधी पप्पू गिप्पू कोणी पाहिजे नाही. मोदीजी नक्कीच आपल्या सर्वांचा परिवार प्रमुख आहे. सोनिया गांधीला चिंता आहे राहुल गांधीची, शरद पवारले चिंता आहे सुप्रिया सुळेची, लालू यादवले चिंता है तेजस्वी यादवची, मुलायम सिंगाले चिंता है अखिलेश यादवची, ममता बॅनर्जीले चिंता है अभिषेक बॅनर्जीची. पण आपल्या सर्वांची चिंता करणारा, या देशाच्या 140 कोटी लोकांची चिंता करणारा एकमेव नेता मोदीजींसारखा आहे. आणि म्हणून आपल्याला 19 तारखेला मोदीजींसाठी मतदान करायचं आहे, धनुष्यबाणावर मतदान करायचं आहे. या कोंढाळीसाठी ज्यांनी काम केलं अशा भारतीय जनता पार्टीसाठी त्या निमित्ताने मतदान करायचं आहे. आम्ही सर्वजण त्या निमित्ताने आमदार असताना सातत्याने पाठपुरावा केला. कोंढाळीची नगरपंचायत झाली पाहिजे, नगरपंचायत झाली पाहिजे. बावनकुळे साहेबांनी आम्हाला मदत केली. पण जेव्हा महावसुली सरकार होतं, अनिल बाबू गृहमंत्री होते, ते जे करू शकले नाही ते आपली सरकार आल्याबरोबर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी करून दाखवलं. आणि या कोंढाळी गावाला, या कोंढाळी नगर पंचायत मध्ये बदलून त्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये काटोल सारखी, मोवाड सारखी त्या निमित्ताने चांगली शहराची व्यूहरचना, मास्टर प्लॅन करून एक विजन डॉक्युमेंट बनवून आज
कोंढाळीला खऱ्या अर्थाने परिवर्तित करून विकसित करण्याचं कामाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांना दिलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दिलं पाहिजे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारला दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे यांच्या सरकारला दिलं पाहिजे. किंवा तेव्हा एकनाथरावजी शिंदे तेव्हापासून आजपर्यंत नगर विकास खात्याचे मंत्री होते, म्हणून त्यांचा देखील शिवसेनाचा देखील त्याच्यामध्ये वाटा आहे. कोणी या वाट्यामध्ये खोटं नाटक बोलून जर लोकांचं भ्रमनिराश करत असेल तर त्यांना जनता माफ करणार नाही. इथे विकासाच्या दृष्टीने आपल्या गोरगरीब जनतेच्या मुलांना रोजगार मिळावा म्हणून निर्मल सूद गिरणीची स्थापना जर कधी झाली असेल तर ती माझ्या आमदारकीच्या काळामध्ये झाली असेल. सोलार एक्सप्लोजिव्हच्या माध्यमातून कोंढाळीच्या पुष्कळशा महिलांना 300-400 रुपये घर बसून जर काम होत असतील, त्यांना जर मिळत असतील आपल्या बरेच, तर त्याच्यामध्ये थोडासा का होईना माझा खारीचा नक्कीच वाटा आहे. आणि आता सन्मान्य फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, सन्मान्य बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गावोगावामध्ये होत असलेले विकासाचे कामं, यामध्ये अनिल बाबू तुमचा कोणताही सहभाग नाही. आमदार म्हणून तुम्ही अकार्यक्षम आहात, विकासाच्यासाठी तुमचं काही लेणं देणं नाही. आणि म्हणून येणाऱ्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये अनिल बाबू कुठे फिसकुटूनही नाही राहिले. कोण्या गावात गेले तर लोक त्याला म्हणणार तुम्ही काही कामं नाही केले, तुम्ही इथे आलेही नाही, तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका. फक्त थातूर मातूर लोकसभेच्या उमेदवारासोबत कुठेतरी दिसते आणि मग गायब होते. तेले गायब करायचे दिवस आले आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार या काटोल विधानसभेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या 19 तारखेला राजू पारवे खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. कोंढाळी आणि परिसरामध्ये 80% पेक्षा जास्ती मतदान आपण धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाणावर द्या, एवढं म्हणून मी आपली रजा घेतो. जय श्रीराम.